हाय फ्रेंड्स, वी आर द क्रेझी सिबलिंग्स. तर आम्ही तुमच्या समोर 7वा चॅलेंज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे गेस द सॉन्ग बाय इमोजी. माझा आवाज थोडासा खराब वाटत असेल कारण माझी तब्येत थोडी ठीक नाहीये. तर आपण या राऊंड मध्ये बरोबर आपण 10 इमोजी वरनं सॉन्ग काढलेले आहे. आय मीन सॉन्ग वरनं इमोजी तयार केलेले आहेत. सो आता ही पहिल्यांदा मला दाखवेल 10, मी तिचे गेस करायचे. आणि हा, जी आम्ही शक्यतो ऐकतो कोणतेही सॉन्ग ऍपवर किंवा जी आम्ही डेली असं काय म्हणू शकतो आपण बोलत असतो ती गाणी, त्या टाइप मध्येच घेतलेली आहेत. सो कुठली माहित नाही अशी घेतलेली नाही आहेत. सो बघू त्याला काय होते. तर मी आता ह्याला पहिला सॉन्ग दाखवणार आहे. हो, गुलाबी साडी. ओके, तर ह्याचं पहिलं उत्तर आलेलं आहे तुम्हाला बरोबर. इथे वर या आमच्या दोघांच्या स्पेस मध्ये बरोबर इथे इमोजी क्लिक होत जातील ते. हे तर आहे दुसरं. डान्स है, अमेरिकन फ्लैग है, कौन व्हाट इज नाच नाच मध्ये काय ना, आणि शाळेचा फ्लॅग आहे, अमेरिकेचा फ्लॅग आहे. ऑरेंज डान्स में नाही का, उत्तर पण मी तुम्हाला टाकेन, पण मला उत्तर कळायला पाहिजे ना. तुझं नाव लंडन ठुमकदा. तो लंडनचा फ्लॅग आहे, मला अमेरिकेचा वाटला. म्हणजे तो अमेरिकेचाच आहे. तर हे आहे थर्ड वन. जग बॅग, जग आणि बॅग अशी अर्थचा इमोजी आहे. तू ते काय आणि 2 दिवसापूर्वीच ऐकलेलं गाणं. म्हणजे 2 तासापूर्वी मी कुठली रील बघितली आहे, पण 2 दिवसापूर्वीचं गाणं आठवायचं. आणि शक्यतो मी गाणी जास्त ऐकत नाही, मला आवडत नाही. म्हणजे असं स्टोरीवरती वगैरे पोस्ट वगैरे केलं होतं. वेट, मला गाण्याचं नाव आठवणार आहे त्या. माझी हिची वाली ना, पण परवा ती फुल वगैरे लावलेली ती. बापरे, मला गाण्याचं नाव आठवणार त्या. मैंने समथिंग समथिंग नाही, ते पण नाही. आय डोंट नो. इलाही. इलाही काय संबंध आहे पृथ्वी आणि बॅगचा? इथे तुम्हाला काय इलाही संबंध ते आहे? एक प्रवासाचं गाणं आहे, प्रवास जग ते वर्ड टूलचं गाणं आहे. बाई, पण इलाही आणि हे जग आणि बॅग काय संबंध आहे असं त्याला? तर आता 4थं सॉन्ग आहे. हे हे तू ओळखू शकतो पण मला वाटतंय. झिंगाट. अरे गाईज, आपण खूप स्मार्ट आहे. 4 हे मध्ये 2 तर बरोबर. तुला मला माहिती असेल. 2 दिसायला लागले. ते वर गॉगल डान्स. हे तर तू नक्की ओळखू शकणार मला. गॉगल आणि डान्स. एखाद दुसरी हिंट नाही देणार म्हणाल्यात गाईज. हिंट का? गॉगल आणि डान्सचं काय गाण्याचा संबंध आहे? हा ओळखू शकतो, मला माहिती ते गाणं त्याला माहिती आहे. गॉगल, गॉगल आणि डान्स. बापरे, नाही माहित. काला चष्मा. मैंने काला चष्मा चष्मा ते चढात. हे पुढचं हे मला माहिती, ओळखू शकणार. आखो, नजर, हात. डोळा नजरेचा तो इविला आणि हात. आखो हिंदी आहे का मराठी आहे? बापरे, काय असणार आहे? तू ऐकतोस ते गाणं म्हणून. नजरी कोणी नाही, चुकलेलं आहे गाईज, चुकलेलं आहे. गाणं होतं नजर काढ देवा. मग तिथे देव कुठे आहे? हात दाखवलाय भाई. हा दाखवला म्हणजे देव येतो का? नमस्कार, देवाला नमस्कार करतो ना. नाही, आम्ही मोठ्यांना पण घरातल्यांना नमस्कार करतो. हा हा हा, जोकिंग. तर हे आहे त्यानंतरचं गाणं, लाल भगवा. रक्तामंदी. हे आता हिंदी आहे. हिंदी आहे. ऑरेंज रेड
ऑरेंज को हिंदी में क्या कहते हैं? लाल और आग, क्या रिलेशन बनता है इनका? वैसे मेरी हिंदी बहुत अच्छी है, आप चाहो तो हम एक मिनी ब्लॉग बना सकते हैं हिंदी में, बस कमेंट कर दो। अब क्या हो सकता है? नाही भाई, मी गाणे ऐकत नाही शकत. केसरिया. भाई या इमोजीचा केसरियाचा काय संबंध आहे मला? ते ऑरेंज तिने फ्लॅग हा- नाहीये. अबे राहू दे, चला मी बोलत नाही आता. कंट्रोल, तब्येत बरी नाही माझी, सो जरा शांत आहे मी. ओके, हे तर मला तू ओळखू शकशील, तुझं आवडतं गाणं आहे हे. आकाश हिंदी आहे. पेपर, पंख, एरोप्लेन, सूर्य, मग हिंदी आहे. तुझं आवडतं गाणं आहे ते. सफेद माझं हम्म. मी ऐकतोय रोज. हा म्हणजे तू ह्याला पण लावतो, इंस्टाग्राम नोटला पण लावतोस. बापरे, मी त्याच्या नोट्स खूप लावतो त्यामुळे एखाद्या लावतो आठवड्यातून, पण कुठली असू शकते? तुझं फेवरेट गाणं? माझं अजून तरी फेवरेट गाणं ठरलं नाही गाईस. नाही बाबा माहित. कागज के जो पंख लेके भाई उड़ता रे. वो मोंटा रे है, अरे कागज पण- के दो पंख लेके उड़ा चला जाए रे, जहाँ नहीं जाना था वही चला. अरे भाई मोंटारे दाखवा ना तुम्ही, मग असं काय दाखवताय भाई? ओके, हे गाणं त्याला मला वाटतंय ओळखेल तो, कारण तो ऐकतो कधी कधी. स्वामींचं गाणं नाही. देवळातलं, हे बघा माणूस आहे देवळात. मराठी. काय तर हे होतंय, फ्लॅश होतंय तिथं. हात म्हणजे आता हा नमस्कार म्हणजे देव ठरला आपला. हा माणूस म्हणजे मराठी आहे ना, माणूस म्हणजे माणूस. देऊळ, देऊळ बंद. अरे गाणं आहे. पिक्चर सांगते मी. पिक्चर मधलं असं मी नाही सांगू शकत, मी नाही बघितलं पिक्चर तो. बापरे. अरे हे गाणं पिक्चर मध्ये आहे? हो, पिक्चर मध्ये आहे. तू बघितलास तो पिक्चर? नाही. म्हणजे देवबंद टू मधला असू शकतो, नाही. किंवा त्या ह्याच्यामधला राजाश्री छत्रपती मधला असू शकतो. नाही. गाणं हे ऍक्च्युली मराठी आहे आणि तू ऐकतोस युट्यूब वरती. प्लेलिस्ट आहे, मिक्स्ड प्लेलिस्ट, त्यामध्ये आहे हे. तुझं हे काय आहे, टायटल काय आहे? ह्याची देवा नका नका माझे जीव, तुझ्या विण जाऊ शरण शरण नारायण एरवी. त्यापेक्षा वेगळं गाणं आहे त्यातलं. आता ही म्हणली त्याचं टायटल काय, आता त्यात त्यामधले वेगळं गाणं. हे काही चिटिंग आहे का नाही मग चांगलं बघू. हमारी मूड घेऊन आला मग आता ही चिटिंग आहे का नाही सांगा. मला याचा पॉइंट मिळालेला माहित नाही मला. देह विठ्ठल. त्याच गाण्यातले ते आहे. तुम्ही टायटल म्हणलं हे बघा, गेस दे मुझे बाय सॉन्ग आता ठरलं. हे लास्ट वाला आहे, त्याला माहित नाही ओळखेल का नाही. बरोबर आहे. तर माझ्या झालेले आहेत गाणे. आता हा मला विचार तर माझे ह्याच्यामध्ये आता बरोबर किती आल्यात सांगतो मी. 1 गुलाबी 2 साडीचे बरोबर आले. 3 4 आय थिंक बरोबर आले. तरी पण आम्ही तुम्हाला अनेकदा सांगितले, इथे तुम्हाला ना लास्ट होईल स्कोर. आणि बघू आपण या व्हिडिओ मध्ये पनिशमेंट घ्यायची का नाही आता. हा आता माझी टर्न आहे, सो आपण बघू आता काय होतंय. तर गाईज माझ्यासाठी त्यानं 10 नाही तर 15 गाणी काढलेत. 5 गाण्याचं मला बोनस देईल. बघूया आता काय होतंय. बोनस म्हणजे आता माझी सगळी एक त्या मी सेपरेट दाखवत नाही, तरी पण तुम्हाला वरती दिसेल सेपरेट. तर हे आहे तुझं पहिलं गाणं. पहिलं गुलाबी साडी. ओके, पहिलंच बरोबर आहे. तर गाईज आम्ही कुठलीही चिटिंग केलेली नाही, कोइन्सिडेंटली पहिलं आलेलं आहे ते. म्हणजे हिने चॅट जीपीटी केलेला आहे, मी 100% सांगतो. नाही, हा दुसरं हे पण मला ओळखीचं वाटतंय. ओळखीचं वाटतंय, फक्त कळणार नाही. म्हणजे मी घेतलेलं त्यामधलं असं बघू शकता तुम्ही. काय समजले ना तुम्हाला? बँड आहे, मुलगी नाचते आणि आगीचं चिन्ह आहे.
लवकर त्याला करा बघू काय आहे ते. तुम्हाला आवाज आलेला नसलाय काय ते. झिंगाट. तर गाईज बरोबर आलेला आहे. त्याच्यानंतर आता पुढचं तुम्हाला इथे मध्ये ओके. बापरे खूप अवघड दिसतंय मला. सगळं म्हणणारी असं बापरे खूप अवघड दिसतंय मला, पण काही अवघड नाही. हिंदी आहे का मराठी? सगळी मराठी आहेत टू झेड. बापरे. नवरीचं चिन्ह आहे, अंटी आहे, लग्नाचं काहीतरी गाणं वाटतंय मला. गाई समज रे हो ना. तुम्हाला इमेज पण समजलं असेल तर तुम्ही पण कमेंट करा. समज 20s मधलाय का 90s आत्ताचा नवीन ह्याच्यामधलं? हा आय थिंक तुझी तर नाव दे. मला हिंड द्यायची नाही, मला हिंड दिलेली नव्हती, सो मी हिंड देणार नाही. माझ्या प्लेलिस्ट मधलं. आणि हो गाईज आपण लवकर ते जुलै सेकंडच्या थर्ड वीकच्या लास्टला वगैरे आपण एक लवकरच नवीन सिरीज सुरू करतोय. त्या सिरीज आता तुम्हाला कळेलच नंतर काय येईल ते. आपण तुम्हाला सांगताय मला. तर काय दिसतं या गाण्यात डान्स आहे त्या सिरीज मध्ये. तर त्याचं नाव नवरी नटली. दॅट्स लाईक नवरी नटली ग. मग त्याला आंटी चिन्ह द्यायचं काय करतोय? मेकअपचं काही तर चिन्ह द्यायचं होतं. आता पुढचं बघितलं आय थिंक. सो मला वाटतंय ठोकं फिरलंय नाही रिलेटेड काहीतरी. डक्क फिरले या पैसे डक्क फिरले मध्ये गाणं आलत ते काय आठवा. मध्ये आलत म्हणजे मध्ये ते राखी ते आता कुठे येणार मग. मी बीट ऐकून दाखवले तिला. कळत नाही मला. नाही का? नाही तुझी बीट मला नाही सांगू. तू हिंड देतेस मला नाही, मी देणार नाही. शेट करू. डोक्याचं इमोजी आहे, 2 डोक्याची इमोजी आणि एक येल्लो हार्ट आहे. येल्लो हार्ट म्हणजे नाही. नाही नवीन मध्ये गाणं दिलं खूप ट्रेंड मध्ये देता. काय याड लागलं. मी तर रेड हार्ट द्यायचं ना, येल्लो हार्ट काय द्यायचं गरज? आता सगळं यांना म्हणलं गेलो दिला. तुला काय म्हणाल? तुला याड लागलं चॅट जीपीटी केलंय गाईज. नाही चॅट जीपीटी वगैरे काय नाही. तुम्ही चॅट जीपीटीला जाऊन अशी तेव्हा माहिती देत काही गाणी. पुढचं रेड हार्ट रंग आणि रंग पेंटर. मराठी गाणं आहे ना सगळं? होय. एक तुला 15ची 15 मराठी गाणी दिली. तुला हिंदी माहित नाही, इंग्लिश माहित का घेऊन तुला. तर तुम्हाला काहीच नसेल तर मी वर्ष करणार गाणी सगळी. ते गाणं आठवण मला. रंग लागला. नाही नाही नाही. अजून एकच गेस आहे आणि आपल्याला 1 मिनिटात गेस करायचा आहे. जे असं गाण्याचं टायटल आहे का गाण्याची ओळ आहे? गाण्याचे टायटल नाही. ओळ पण टाकू शकतो आपल्याकडे. आवर टिकिट 10. ते काय गाणं? 9 टाइमपास मधलं. 8 टाइमपास मधलं. 7 6 5 4 3 2 1 आमच्या त्या गाण्याचं नाव होतं जीव रंगला. तर इथं आपण जसं दिलं तर रेड हार्ट म्हणजे जीव, पेंटर म्हणजे रंगला आणि तो रंगवणारा रंगला. कॉमन सेन्स आहे यार. पुढचं जर रंग लागला पण होऊ शकते. मग जीव रंगला तो हार्ट का उभी दिला का? आता एवढी हार्टची किंमत कळली. हा पुढचे काय आहे ते? कागद आहे. वार आहे. वारू वार. हा. वाऱ्यावरती गंध पसरला. नाही. वार म्हणजे रेड हार्ट आणि पानं आहे. कधी तू एवढी हरकून जाऊ नको. एवढं काय नाही. कधी तू बघी तुम्ही असे गाणी घेत नाही. नाही. गाण्याचं नाव होतं
मन उधाण वावऱ्याचे. मनाला चिन्ह आधी पाहिजे. असं कोण राहिले मन उधाण वाऱ्याचे ते कुठेही वार उदाहरण मनोवाराचे कसं चालेल गाईज. चालते आम्हाला. वेट जस्ट हा पुढचं किंगच हा आय थिंक ते टायटल सॉन्ग होतं. टायटल सॉन्ग एका सिरियलचं आय थिंक टायटल सॉन्ग होतं. तुम्ही पण सांगा, तुम्हाला आलं तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. राजाच राणी को ती मीम पण तुम्ही बघितली असेल आपल्या व्हिडिओची. नसली वैदी तर जाऊन आत्ताच व्हिडिओ बघा, डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही तिची लिंक देतो. राजाजी अपनी शक्तियों का पूरेपूर उपयोग करो. हाँ चला, टिक टिक 10 9 8 7 6 5 4 सुपरस्टार 3 2 1 अंडा. तर या गाण्याचं नाव होतं राजा राणी. सो तुम्ही जोडी. हा दोन एक ते हा इमोजी असते तो द्यायला, मी ते टाकेन तो इमोजी कोणता होता ते. आता पुढचं तो द्यायला पाहिजे होता इमोजी. आता हा पुढचं हे आय होप हे सगळ्यांना माहित असेल. बघा, देव नमस्कार म्हणजे देव. नाही नमस्कारच्या वरचं आहे हे पावसाच आहे. पाऊस छत्री. आय होप तो सगळ्यांनी पिक्चर पारायण करून टाकला असेल. मुंबई पण मुंबई मधलं नाही सगळ्यांनी काय, तू नाही, तिने एकटीने मुंबईमध्ये मुंबईचं पारायण असं करून काय माझ्या कॅरेक्टर खास शकतात. अनेक लोक. वाव, तुम्ही आमची लोक नाही आहात, तुम्ही आमचे फ्रेंड्स आहात. पाऊस छत्री आणि हार्ट. आरुषाला आरुष म्हणजे कोण तुम्हाला माहिती नाही. तो माझे जे कधी शाळेतले फ्रेंड्स वगैरे असतील त्यांनी आरुष म्हणजे कोण हे गाणे गेस करून तुम्ही कमेंट करा. तर बघा कोणाकोणाला आरुष माहिती. आरुष आता कुठला आरुष ते तुमचं तुम्ही ठरवा. आपल्या वर्गातला आहे. आपल्या मला नाही, तुझ्या वर्गात. माझ्या वर्गातला. आपल्या म्हणजे मी माझ्या फ्रेंड सर्कलला सांगतो. तुला कशाला? तुला माहितीये, तुला माहितीये तो. मला माहितीये की माझ्या वर्गात होता काय तो. नाही पण ओळखतो ना तो तुला. माझ्या वर्गातला और टाइम समझ टिक टिक 10 टिक टिक 9 टिक टिक 8 टिक टिक 7 टिक टिक 6. सैराट झाल्याची काय भाई गेम चेंजर निकला बे. बरोबर आहे. सैराट झाली बरोबर आहे. तर आता पुढचं गाणं आहे हे वालं ते हात तो आला नमस्कार. हा नमस्कार. आता बरं आठवला नमस्कार आमच्या देव. मग नमस्कार आपण देव म्हणूया ना. आपण फक्त देवाला नमस्कार करतो कोणी सांगितले गाईज. स्वामींचं गाणं आहे. कुठलं आहे खरं ते मी ऐकते ते. कुठलं? जिंकण्याचा मोह नाही. स्वामींचं गाणं आवडत नाही. हा स्वामींचं गाणं. स्वामी स्मरण नाही. आत्ताच मी तर नाही. माऊली आहे तुम्हाला नाही. माऊली स्वामी समर्थ. थोडं नाही. स्वामींचं गाणं आवडत नाही. स्वामींची खूप सारी गाणी आहेत यात. सलग 2 आहेत आय थिंक. हा 2 आहेत बरोबर आहे. बरं झालं आपण पॉईंट 2 टाकू तिला. कारण की मी कंसात पण लिहिलं स्वामींचं गाणं. कारण की स्वामींची खूप सारी गाणं आहे. हे स्वामी तिन्ही जगाचा माऊली. सो कुठलं गाणं आहे मला माहितीच नाही. भाई साहेब ही का जगते जगात मरून जातो. आता 1 सेकंद. हा आता तुला हे वालाय झेंडा. एक फ्लॅग हँड आणि फुल. आता सांगण्यामधलं कुठले येणार. त्याच्यावर आपलं सॉन्ग गेस करायचं. ऑड मॅन आउट नाही काढायचं. ओ सॉरी तेच नाही. सॉरी माझे सपोर्ट ही खूप टाइमपास. शिवाजी महाराजांचं कुठेतरी गाणं आहे. नाही. फुल पारिजात. स्वामींचं गाणं आहे. नशीब लक्षात आली हे होत. स्वामी स्मरण नाही. माऊली स्वामी समर्थ समथिंग. स्वामींचं गाणं पुढं. स्वामींचं गाणं माहितीये की. कुठलं गाणं? सगळीच गाणी मला माहित नाहीयेत गाईस. थोडीफार माहिती आहेत. हो आता बरी आठवली.
नाही पास. नाही. हे जय जय स्वामी समर्थ गाणं आहे. सिरियलचं टायटल सांग. हा तेच. सिरियल मी पाहत नाही त्यामुळे मला हा माहिती नाही. पुढचं तर हे वाले मला इथे कुठलं? चंद्र स्टार. नको चंद्र तारे फुलांचे कसारे. अंगाई आहे. हं? आवडलं लवकर मला घसा दुखायला लागला. चंद्रा. नाही सॉरी चुकलेलं आहे. कुठलं गाणं सांग. चांदण्यातून आठवलं गाणं कुठलं? काय? चांदण्यातून गाणं सर्च करून बघ. चांदण्यातून फिरताना. आठवलं ते ते हेच तर गाणं आहे. पुढचं. पुढचं एक सेकंड. हा हे वालं ते डायरेक्ट कुठलं? हार्ट पाणी. मराठी आहे ना? गायक महिला 100 मग मराठीच गाणं आहे फक्त एक ना ठिकाणी गोव्याच्या किनाऱ्यावर. नाही. आय डोंट नो ह्याचं रिलेशन म्हणतं का नाही त्या गाण्याचे. म्हणजे हार्ट आहे आणि समुद्राचं दोन चिन्ह आहेत. समुद्राचं एक समुद्र आहे आणि दुसरा आहे ते एका समुद्रात माणूस पोहतोय. सुंदर माणूस. माणसाला सुंदर. एक माणूस पोहतोय नॉट दी सुंदर माणूस पोहतोय. तिच्याकडनं काय होत नाही असं मला वाटतंय काय आता. पास. तर ह्याचं तर मी सांगितलेलं मला रिलेशन नाही वाटत. किती सांगायचं आहे मला याचं पण आता याचं रिलेशन म्हणणं असं मला सुद्धा वाटतंय. किती सांगायचं आहे मी काय तुम्हाला ते बिन इमोजी कसं असेल तर ते. काहीच आपण पकडत नाहीये त्यासाठी कारण की मला सुद्धा वाटलेलं रिलेशन नाही बनणार. तरी पण मी 11th आवरला आत्ता गाणी काढली आहेत. सो 2 दिवस झाले तुला सांगायला आत्ता काढलाय. आता ही शेवटून दुसरं म्हणजे आता आपलं खरं म्हणजे 13वं गाणं आहे. एक मी मिक्स केलंय म्हणजे ते गाणी घेत नाहीये. तो 14 जातात. झाड आहे पान आहे दोन्ही थंडी आहे. गुलाबी हवा. मग त्यात गुलाबी दिला असता ना म्हणजे तर थंडीचं गाणं आहे. माहिती सांगून तर गाईस एक गारवा गाणं आहे. तुम्ही सुद्धा ऐकलं असेल तर जाऊन ऐका. मी पूर्ण ऐकलेलं नाहीये त्यामुळे मला माहित नाही. आता शेवटचं डबल हार्ट पिंक हार्ट हे हार्ट वाला स्माइली इमोजी आणि पूर्ण असं रोमॅन्टिक गाणं फक्त. तुला शेवट येतो फाया आहे बघ 2 शब्दी गाणं आहे. फाया. पाया. पहिली मराठीत आहे. शेवटचा शब्द फाया आहे. पहिला शब्द ओळख आता. नाही तुला हिंट दिलेली आहे आपण. हे सुद्धा नाही तर मी तर काही युट्यूब नाही मराठी गाणं नाही. मी ते ऐकते गाणं प्लेलिस्ट मध्ये आहे. आय डोंट नो. आणि तिची प्लेलिस्ट इतकी मोठी आहे. 2-3 दिवस त्यातलं असेल का? त्यातलं असेल का? काय फाया. फाया का पाया? फाया फाया फो फो फणसाचा फो. सांगा लवकर ताई. नाही माहित. टायटल आहे का गाण्याची ओळ आहे? टायटल आहे फाया. अत्तराचा फाया हे गाणं आहे. हे ऐकलंच नाहीये मी. महिना मला केलं माहितच नाहीये ते गाणं. असतो. काय म्हणलं माहिती आता गाणी. स्पॉटीफाय उघड आणि त्यात जाऊन ऐक म्हणजे कळेल. हा तर मला काय शेवट दोघांचाही माझ्या 2-3 पॉईंट असतील आणि माझे 4 असणार आहेत मग ते तरी पण आपण बघू. ते तुम्हाला कॉन्स्टेबल शो होईलच. सो चला तर मग आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोवर पुढचा वेळ तुम्हाला कोणता आहे तर प्लीज खाली कमेंट करून सांगा. मी त्यानुसार व्हिडिओ बनवतो. चला तर मग आजचा आपला चॅलेंज व्हिडिओ इथेच संपलेला आहे. चला तर मग टाटा बाय बाय सी यू. God punishment नाही दिली.